नमस्कार. हा आहे पुणे एज्युकेशन एक्सपो बाय पुणे टाइम्स मिरर आणि सिविक मिरर आणि आपल्यासोबत अंबट शौकीन ह्या नवीन मराठी चित्रपटाची टीम आहे. सगळ्यात आधी तर पार्थ भालेराव हा चेहरा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आम्हाला प्लीज ह्या चित्रपटाबद्दल सांगा, काय नेमकी थीम आहे? 13 जूनला सिनेमा येतोय. सो याची थीम जी आहे ती अशी की हनी ट्रॅपमध्ये आत्ता आपल्या ओळखीचे आणि आपल्या समाजातली बरीच लोक फसतात आणि अशी खूप मुलं असतात की जी फार वल्नरेबल असतात, खूप अबोल असतात आणि ज्यांना माहीत नसतं अशा ट्रॅपमध्ये फसल्यावर काय करायचं. तर अशा मुलांना रिप्रेझेंट करणारं माझं कॅरेक्टर आहे या फिल्ममधलं. त्याचं नाव आहे दिग्या. आणि जी अंबट शौकीन लोकं असतात की ज्यांना अशा त्यांचं इंटरनेटचा वापर अशा पद्धतीचा असतो की जे अशा ट्रॅपमध्ये अडकतात. तर अशा लोकांना सावध करण्यासाठी आम्ही हा सिनेमा घेऊन येतोय. सो नक्की 13 जूनला थिएटर्समध्ये जाऊन बघा अंबट शौकीन. थँक्यू. प्रफुल्ल सर, तुम्ही काय सांगाल? मी एकच फार सांगेन, जेव्हा लाज आपली बोलती थांबवते तेव्हा अन्याय मोकळा सुटतो. ह्या सगळ्यांसाठी अंबट शौकीनसारखे सिनेमा पाहायला पाहिजे. प्रफुल्ल सर प्रोड्युसर आहेत आणि डायरेक्टर अँड फिल्म मेकर निखिल सरांसोबत आपण बोलूयात. सर, तुम्ही काय सांगाल? जसं की आता पार्थने सांगितलं, सेक्स्टॉर्शन हा शब्द जो आहे तो अजूनही शब्दकोष्ठामध्येच आहे. म्हणजे तुम्हाला माहिती आहे का, त्याच्यावरती ओपनपणे अजून बोललं जात नाही. तर आम्ही ह्या शब्दावरती आणि ह्या सगळ्या गोष्टीवरती एक सिनेमा बनवला आहे. त्याचं नाव आहे अंबट शौकीन. म्हणजे अंबट शौकीन एक मेटाफर यूज करून त्याच्यावरती सिनेमा बनवणं हे आमच्यासाठी फार अवघड होतं. कारण की कसं आहे, ह्या गोष्टीमध्ये वयाच्या 14व्या वर्षापासून ते वयाच्या 60व्या वर्षापर्यंतची लोकं पण अडकलेली आहेत. तर मग आम्हाला ज्यावेळेस ही सगळी गोष्ट कळली त्यावेळेस सिनेमा हा माध्यम खूप स्ट्रॉंग आहे की लोकांपर्यंत संदेश पोहोचवण्याचा. तर आम्ही ऑलरेडी त्या माध्यमामध्ये काम करतोय. मग आम्ही ठरवलं की ह्याच्यावरती आपण एक चांगला सिनेमा बनवूयात आणि मग तो आज आम्ही बनवलेला आहे. आणि फ्रॉम कट्ट्यावरनं ते आज प्रमोशनपर्यंत असा हा प्रवास होता आमचा आणि तो चांगल्या पद्धतीने चाललेला आहे. आणि हनी ट्रॅप स्कॅम, ज्याच्यामध्ये अनेक लोकांचे पैसे लुबाडले जातात, स्कॅमर्स खूप बसलेले आहेत तिकडनं. त्यानंतर काही कमजोर हृदयाचे लोक असतात, त्यांना डायरेक्टली आत्महत्याचाच मार्ग निवडायला लागतो. म्हणजे अशा सगळ्या गोष्टीवरती भाष्य करणारा हा सिनेमा आहे.